बीडच्या कपिलधर वाडीतील डोंगर खचतोय। पुन्हा एकदा माणिन होण्याचा धोका वर्तवण्यात आलाय। सततच्या पावसामुळे हा धोका निर्माण झालाय। प्रशासनाकडून 100 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलंय। गावातील महिलांना यावेळी अश्रू अनावर झाले। भूगर्भ तज्ञांची समिती यावेळी भेट देणार आहे। तर बीड तालुक्यात सोलापूर धुळे महामार्गालगत असलेल्या कपिलधर वाडी इथं डोंगर अतिवृष्टीमुळे गेल्या काही दिवसांपासून खचतोय। गावातून जाणारा मार्ग हा देखील 3 फूट खचलाय। तसंच अनेक घरांच्या भिंतींना तडे गेलेत, त्यामुळे ग्रामस्थ दहशतीखाली जगतायत। जमीन खाकली आमची, घर सोडून जायची पाळी आली। आम्ही लई संसार केला होता, पण काय आता उठायची पाळी आली। आमचे 2-3 लाख गेलेले इथं, आणखीन डबल तेवढं करायचं म्हणल्यावर आमची जिंदगी त्याच्यातच गेली। आता जाऊ वाटत नाही, पण करावं काय? तुम्हीच बघा, आता काहीतरी करा आमच्यासाठी लवकरात लवकर। कुठं जाणार आहे? आता कुठेतरी बघावं लागेल ना, सोयी करावं लागेल। आता ही मुलगी ही अपंग आहे, तिला घेऊन कुठेतरी थांबावं लागेल ना। काय करावं, कुठं जावा? तिथं आहे का जायसारखी जागा? मला आमची काहीतरी सोयी करावा सरकारने। आता घर सोडावं लागेल, आता सोडावं लागायला लागले। आता मुलीला घेऊन जाता येते का? मग आता काहीतरी करावं लागेल ना यावं। प्रशासन आमच्याकडे आज 8 दिवस झाले कसली दखल द्याय नाही। नुसते येते ते आता आज तरी तुम्ही 2-4 जण आलात, नाही तर जी शासन गेले ते अजून परत इकडे कोणी दखल नाही दिली। काय बाकीची व्यवस्था बघणं काम आहे। याच्यापेक्षा आम्ही जाऊन रस्त्यावर जाऊन थांबलेलं बरं। जर नाही शासनाने दखल दिली तर आम्ही काय करायचं?